अगे प्रिया, डबा झाला की नाही? हो थांबा, भरतीये डबा. लवकर घेऊन ये, मला लेट होतोय. थांबा हो, तुमची नेहमीच घाई असते. हे बघ देवा, हिला काय माहिती आहे? देवा, माझ्या पगारातलं अर्ध्यापेक्षा जास्त पैसे मी लॉटरीत घातले. 8008 माझा लकी नंबर आहे. तो आज तरी लागू दे. मी तुला संध्याकाळी नारळ फोडीन. काय हो देवाला? हो. एवढे पैसे घातले, आज तरी लागू दे. 8008 लागलाच पाहिजे. अरे विजय, रात्री काय नंबर लावला होतास? 0050 दे. तर नाही लागला, नशीबच गांडू. अरे मी लावला होता 8008. 8008 मला वाटतं तुझा लागला असणार. किती लागले सेट? 5000. हां द्या. अरे किती घातले होते मी पगारातले पैसे? चल. हे बघ विजा, तुला हे 1000 रुपये घे. हां हां चल. आता काय, आता बघू पुढे जाऊन. हां चल. हॅलो. हॅलो साहेब. हां मी सुरेश बोलतोय. हां सुरेश, बोल बोल. अहो काय नाही हो साहेब, माझी बायको आहे ना सकाळी डोक्यावर पडले अरे बाप रे, आणि तिला आता हॉस्पिटलला घेऊन चाललोय. मला कामावर येता नाही साहेब. जास्त लागले नाही ना? नाही साहेब, जास्त नाही लागले, पण 4-5% पडतील म्हणा. ठीक आहे, काय लागलं फोन कर. हो साहेब, काय गरज लागली तर नक्की सांगतो. हो हो हो. अरे ती बायको ती डोक्यावर पडली. अरे काय माहिती आहे, आज कामावर जाता येणार नाही ना, म्हणून साहेबाला खोटं बोललो दांडी मारायच्या म्हणून. म्हणून काय बायकोचं डोकं फोडशील? तसं नाही रे. कसं आहे, आता आपण दोघं भेटलो, बरोबर. समजा आपण पार्टी करायला बसलो तर कामावर जाता येणार नाही ना, ते पण तुझं बरोबर आहे. म्हणून मी साहेबाला खोटं बोललो. त्या आईला तू पण आहे ना, पियासाठी काय पण करशील. हा? हो हो. चालल्या. चल. चल. ए परे, अगे प्रिये, ए प्रिया, ए प्रिये.
0880 टाक आणि 00 टाक. 2000चा कर. हां 00 2000चा कर. तिकीट दे. आज तरी लागून दे बाबा. अर्ध्याच्या वर पगार गेलाय. बायकोची तब्येत बरी आहे ना? जास्त लागलंय का? साहेब बरी आहे पण 4% पडले तो आणि आता माझ्याकडे पैसे पण नाहीत. काळजी करू नकोस. किती हवेत पैसे? साहेब 4-5 हजार मिळाले तर बरं होईल. मी पगार झाल्यावर देतो. ओके. हे घे 4000 रुपये. आणखी काय गरज लागली तर हक्कानं आपला माणूस म्हणून सांग. हो ओके. साहेब. हो साहेब. काय रे विजा, कुठला नंबर टाकलास? 00 कितीचा टाकलास? 500. मी टाकतो ना 500चा. हां दादा मला 5544 500चा टाका. हे घ्या पैसे. 55 हे तू 00 टाकलं ना? 5544 हां 500 हां. ओके टाकला मी. हां 5544 त्याला आता तरी लागू दे. आला का रिझल्ट? आला रे. हां ते बघ तुझा पण बघ 000 आलाय काय? चायला हे काय? अरे गॅप दिला. हे बघ इकडे पण नाही. 44 अरे 44 नाही ना रे. अपोजिट मारला. अरे ते 31 मारला. इथं खाली टाकला बघ ब्लँक. अरे गेला. गेले घेतले त्याने पैसे त्याच्या. आता काय? नशिबात गांडू आहे रे. चल चल आता तुझ्याकडे किती आहेत? माझ्याकडे काय नाही. तुझ्याकडे आहे काय? माझ्याकडे आत्ता बघ तुला खरं सांगतो माझ्याकडे 1000 रुपये शिल्लक आहेत. चल जाऊन मारू 90 दुसरा काय. चल चल. अरे मी काय म्हणतो आता प्यायला जाऊया ना. तुला प्यायची आहे का? माझ्याकडे माल पडलेला आहे. अरे मग काढ ना. येणार ना तू? हो. अरे कधी बनवलीस? बनवण्याच आणली. अरे निघालतो. चला आपल्याला लॉटरी कधी लागणार रे? हा? आणि कधी आपल्याकडे पैसा येईल? हे बघ मला तर वाटतंय ना की साला माझी स्वतःची किडनी विकावी आणि पैसा कमवावा. घराचा हप्ता, मुलांच्या शाळेचा खर्च, कपड्याचा खर्च. बायको उलट काय करते, पैसे नाही दिले तर वचवच वचवच. काय करायचं यार? अरे आपल्याकडे पण तीच प्रॉब्लेम आहे. त्याला घरात पैसा नाही दिला ना रात्री झोपायला पण घेत नाही बाजूला. चायला तुझं बी तेच आणि माझं बी तेच. थांब आता जर कसं बघ म्हणाला थंडाई. तिच्या आईला ही कुठली रे? देशी होती काही? ऍडजस्ट करावं लागतं रे बाबा. ऍडजस्ट जीएम थोडा हाँ संतरा. शाम को बनो पियो जीएम, रात को बनो सीएम. अरे अरे थांब. कुठे झालं? थांबतो. आता मी काय बोलतो ऐक. बोल बोल ना. तू आता या लॉटरीत आतापर्यंत किती कमवलास? सगळं गेले. गेले. माझा बी ना निम्म्याच्या वर पगार गेला. मी बायकोला चुत्त्या म्हणलो आतापर्यंत. तिला बोललो पगार झाला नाही. हा. आता काय करायचं? चल आता जाऊया आपण. तू तुझ्या घरी जा
मी माझ्या घरी जातो. हा, चल. सुरेश, ए सुरेश, लक्ष कुठे तुझं? कसला विचार करतो एवढा तू? अरे कसला म्हणजे पैशाचा, बाकी कसला? पैशाचा? अरे परवाचा पगार झाला आपला आणि पैशाचा कशाला विचार करतोय? पण पगारातले अर्ध्यापेक्षा जास्त पैसे मी लॉटरीत हरलो. अरे सुरेश, कशाला त्या लॉटरीच्या फंदात पडतो रे? हा, दिवसभर काम करायचं, 12 तास ड्युटी करायची आणि कमवलेले पैसे त्या लॉटरीत घालायचे. अरे त्यापेक्षा बायकोकडे लक्ष दे, पोरांकडे लक्ष दे. किती वेळा सांगायचं तुला, समजत नाही का? हो रे, त्या वर्षभरात माझे खूप लॉटरीत पैसे गेले, पण 8008 नंबर माझा लकी आहे. तो मला कधी ना कधी वर काढेल. अरे लॉटरी कोणालाच कधी वर नाही काढत. शहाणा असशील तर सुद्धा. अगं पिया, हे प्रिया, काय हो? अगं पाणी घेऊन ये मला जरा. हो आणते थांबा. बस. काय हो, पगार झाला का? नाही ग, पगार नाही झाला अजून आणि उशिराच होणार आहे. उद्या तर सूरजचा वाढदिवस आहे आणि घराचा हप्ता. हो, पण काय करणार? पण एक करू शकतो. हे तुझ्या कानातले आहेत ना, हे ठेवतो आणि ह्याच्यावर पैसे काढतो. उद्या सूरजचा वाढदिवस पण होईल आणि घराचा हप्ता पण राहील. काय बोलताय तुम्ही हे? प्रिया बघ, ह्याच्या पलीकडे आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे. मी खरंच पगार झाला ना की तुझे हे दागिने मी सोडून देतो. बघ. ठीक आहे, उद्या सकाळी जाते. शहाणी आहे माझी प्रिया, किती मला समजून घेते. प्रिया, ये लवकर, मला लेट होतोय. अगं ते रात्री बोलली होतीस ना सकाळी जाताना देतो. आणि हे नीट घेऊन जावा आणि संध्याकाळी लवकर घरी या. येताना केक घेऊन या, सूरजचा बर्थडे पण आहे. काळजी करू नको ग. पोरावनी लक्ष दे. मी संध्याकाळी येतो. हां, केक घेऊन येतो. हां, चल बाय. ए दंगा करू नका रे. नमस्कार शेठ. मला पैसे पाहिजे होते. किती पाहिजे? हो, मी हे बघा सोनं आणले. $12,000 येणार याच्यावर. शेठ मला 15,000 पाहिजे होते. 15,000 नाही येणार. पण किती मिळणार शेठ? 13,000 देऊ शकते लास्ट. ठीक आहे, द्या ना शेठ. टायमावर सुरू आहे. हो 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 शेठ, द्या. धन्यवाद शेठ. हॅलो दादा. हां सुरेश, अरे घराचा हप्ता कधी देणार आहेस तू? दादा आता पैसे नाहीत, पुढच्या हप्त्यात देतो ना. अरे 3 महिने झाले तू घराचा हप्ता देत नाहीस. हो दादा, मला माहिती आहे. 4 हप्ते मी एकदम देतो ना. सुरेश, हे बघ, तू जर पुढच्या महिन्यात हप्ते नाही दिलास ना
तर तू पुढच्या महिन्यात घर खाली करायचं. तुझी लायकी नाही घर घ्यायची. हो पण दादा, ते काय मला सांगू नकोस तू. घर खाली कर म्हणजे खाली कर. अशी का बसलीस? काय नाही ग, त्यांची वाट बघते. का आले नाहीत अजून? ना आले ग, सकाळी गेलेले सोनं घेऊन अजून आले नाहीत. एक तर फोन पण त्यांचा लागत नाही आहे आणि आज सूरजचा वाढदिवस पण आहे. जाऊ दे, नको टेन्शन करू, येतील ते. चल मग मी येऊ. एक मिनिट. दादा हे बघा ना, हे बघा ना. बघा ना, लागलं असेल. नाही लागलं आता बघितलं. दारू प्यायची नाही म्हटलं तरी प्यावी लागते. 15,000 पगार माझा, 2 पोटाला पोरं, सोन्यासारखी बायको माझी. खूप खोटं बोलत राहिलो बायकोशी मी. आज पगार होईल, उद्या पगार होईल, खूप खोटं बोललो. घराचा हप्ता भरायसाठी तिनं स्वतःच्या कानातलं सोनं सुद्धा दिलं, ते सुद्धा मी घाण ठेवलं. आणि लॉटरी खेळलो, लॉटरीमध्ये खूप बरबाद झालो, खूप पैसा घातला. एका वर्षात 1.5-2 लाख रुपये हरलो. लोकांचं कर्ज झालं. आता घरी पोराचा वाढदिवस, कुठल्या तोंडानं जाऊ मी घरी. माझी बायको वाट बघत असेल, माझी प्रिया काय म्हणत असेल, माझी पोरं वाट बघत असतील. काय करून बसलो मी. माझ्या बायकोचं सोनं गेलं, माझा पगार गेला. नाही करायला पाहिजे होतं. खूप
खूप त्रास होतोय मला, खूप त्रास होतोय. काय करू? मालकाने पण फोन केला होता सकाळी, घराचा हप्ता दिला नाही. आता पैसे कुठून आणू? काय करू? काहीच करू शकत नाही. आता मी घरी जातो, पोरं वाट बघत असतील. फ्रॉक राहू दे. पप्पा माझा केक, माझे कपडे. फ्रॉक तुझा फ्रॉक राहू दे, माझा आज बर्थडे. पप्पा सांगा ना. पप्पा तुम्ही मला आज पिंक कलरचा सुंदर माझ्यासाठी फ्रॉक आणणार होता. फ्रॉक तर शांत बस ना फ्रॉकला. पप्पा सांगा ना. पप्पा पप्पा मला कपडे कुठे आहेत माझे? पप्पा पप्पा सांगा ना माझे कपडे कुठे आहेत? फ्रॉक आणणार होता. तुझं फ्रॉक शांत बस. पप्पा सांगा ना माझे कपडे कुठे आहेत? पप्पा पप्पा माझे कपडे. पप्पा सांगा ना. पप्पा सांगा ना. पप्पा माझे कपडे. पप्पा पप्पा काय झालं तुम्हाला? पप्पा आई. पप्पा पप्पा मम्मी कसा दोष देऊ मी माझ्या नशिबाला, कशी दृष्ट लागली माझ्या संसाराला. कसा दोष देऊ मी माझ्या नशिबाला, कशी दृष्ट लागली माझ्या संसाराला. असा रे कसा निर्दयी झालास तू देवा, असा रे कसा निर्दयी झालास तू देवा. आता कसा भरवू माझ्या पाखरांना मेवा, आता कसा भरवू माझ्या पाखरांना मेवा. पाखरांना मेवा, पाखरांना मेवा. कसा दोष तब्येत? आताच त्यांना औषध पाजले. हे बघ प्रिया, तू काही काळजी करू नकोस, होतील भाऊ ठीक. हो ग, पण आता कसं करायचं? 2 पोरं ही नशिबात आणि यांचं एक असं. मी बघते तुझ्यासाठी काम. हो ग, पण चांगला पगार भेटल्याशिवाय माझं हे घर पण मला चालवता येणार नाही. हो ग, बरोबर आहे, पण देवाने जे आपल्या नशिबात मांडून ठेवले ते तर भोगावंच लागतं ना. हो ग, पण घराचा हप्ता, परत ह्यांच्या शाळेचा शिक्षणाचा खर्च, परत ह्यांच्या औषधाचा खर्च निघला पाहिजे ना ग. हो मी बघते, तू काय काळजी करू नकोस. हो तुला आणि आता काय लागलं तर सांग. कसा दोष देऊ मी माझ्या नशिबा. नमस्कार, आपके पास कुछ काम मिलेगा मैडम? नाही, अभी तो कुछ नहीं. कशी दृष्ट लागली माझ्या संसाराला, कशी दृष्ट लागली माझ्या संसाराला. कशी दृष्ट लागली माझ्या संसाराला, माझ्या संसाराला. नमस्कार ताई. सुरेशची तब्येत कशी आता? आहे तशीच आहे, औषधं चालू आहे त्यांची आता सध्या. आता कामच बघायला गेली होती, पण पाहिजे तसं काही काम भेटलं नाही. बरं मग तुम्ही एक काम कराल का? म्हणजे तुमचं घरसुद्धा चालेल आणि काही पैसेसुद्धा शिल्लक राहतील.
तुम्ही रिक्षा चालवाल? मी आणि रिक्षा? अहो त्यात काय, इतर महिलासुद्धा रिक्षा चालवतात की. माझ्याकडे रिक्षा घेण्यासाठी पैसे नाही आहेत. हे बघा ताई, तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. रिक्षा चालवण्यासाठीचं परमिट आणि लायसन्स मी तुम्हाला बनवून देतो. तुम्ही फक्त दर महिन्याला 3000चा हप्ता भरायचा. बघा, काही काळजी करू नका. ठीक आहे दादा, तुमचे खूप उपकार झाले. हो ताई, कसले उपकार. बरं येतो मी. पोरांनो, पप्पांकडे लक्ष द्या. हां, अरे